ट्रेन नंबर 12025 पुणे हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस। या ट्रेननं आपण चाललो आहे हैदराबादला आणि हैदराबादहून पुढची फ्लाईट आहे। तर सगळ्यात पहिले जाऊया हैदराबादला। तर ही शताब्दी एक्सप्रेस आहे, एक पंक्च्युअल असते। 550-550 किलोमीटर डिस्टन्स जवळपास जे आहेत ना ते फक्त 8.5 तासात कवर करते। आजपर्यंतचा सफर पूर्ण झाला। हैदराबाद पोहोचलो आपण। ट्रेन वेळेवर होती, सीटिंग अरेंजमेंट चांगली होती, फूड क्वालिटी थोडी सोसो होती। ओके चला आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघू। चला आराम वगैरे करून आपण या 2-3 तासासाठी 3 तासासाठी हाफ डेसाठी घेतलेला हॉटेलमधून आराम करून आता आपण निघतोय बस पकडून राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट हैदराबादचा। तर चला जाऊया आता एअरपोर्टवर पोहोचलो मी, राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट हैदराबादच्या। बस स्टॉपवर बऱ्याच वेळ उभं होतं पण बस तर काही मिळाली नाही, त्याच्यामुळं कॅब करून आलो मी इथपर्यंत। आता आतमध्ये जाऊन चेक इन करूया। बोर्डिंग पास एकदा मिळाला की परत आपण या ट्रिपबद्दल अजून काही बोलता येईल। असा हा एअरपोर्टचा डिपार्चरला कॅबवाले सोडतात इथं। इकडे सगळे टर्मिनल आहे, एंट्री गेट 1, 2 वगैरे काय असते ते सगळे आहे तिकडे। चल सिक्युरिटीने तर मध्ये सोडलं। आता एअरपोर्टच्या आतमध्ये मी आलो आहे। आता एअर एशियाचं चेक इन काउंटर बघायचं आहे। स्पेशली आता अजून मला वाटतं इंटरनॅशनल डिपार्चर एरियामध्ये जावं लागेल। हा डोमेस्टिक दिसतो आहे सगळं, हा सगळा डोमेस्टिक दिसतो आहे। चेक इन काउंटर वगैरे सगळे, पासपोर्ट कंट्रोल तिकडं आहे। बघतो आता कुठं काय तर आणि चेक इन करून मग बोर्डिंग पास घेऊन जाऊ पुढं। चला आपलं जे आहेत ना सिक्युरिटी पासपोर्ट कंट्रोल वगैरे सगळं झालं। FTTP गेटनं आपण आलो इकडं। हा छोटासा ड्युटी फ्री एरिया आहे इथनं। आता फ्लाईटमध्ये तर बोर्ड झालो। फर्स्ट डे हैदराबाद टू बँकॉक। जवळपास 5-6 वर्षानंतर एअर एशियामध्ये बसतोय। मिडल सीट आहे त्याच्यामुळं काय, आणि रात्रीचा वेळ आहे काय। एअरपोर्टला उतरून हे फ्लाय थ्रू कनेक्शन आहे आपलं, तर ट्रान्सफर टू इंटरनॅशनल। मिल्क और फ्लेक्स, चॉकलेट और कॉर्नफ्लेक्स, बढ़िया नाश्ता है, मेरा फेवरेट हमेशा क्या का। चला आपलं सगळं काम कंप्लीट झालं, ब्रेकफास्ट वगैरे। आता मी लॉन्चच्या बाहेर आलो। 12 वाजेची फ्लाईट आहे, सर्वसाधारण आता 11:15 झालेले आहेत। 26 नंबरचं गेट आहे आपलं डेसिग्नेटेड। म्हटलं तुम्हाला थोडीशी एअरपोर्टची माहिती देऊन टाकू। बघा हा पॅसेज आहे जिथं आपण काल उतरून वर आलो होतो। हा 3रा फ्लोअर आहे ॲक्च्युअली। दुसऱ्या फ्लोअरला आपली फ्लाईट लँड झाली होती
दुसऱ्या फ्लोअरला जे इमिग्रेशन पण आहे, पण आपल्याला इमिग्रेशन करायचं नव्हतं. आपल्याला जे आहेत ना ट्रान्सफर करायचं होतं, कारण आपली ही कनेक्टिंग फ्लाईट आहे, फ्लाय थ्रू फ्लाईट म्हणतात एअर एशियावाले त्याला. हा जो पूर्ण पॅसेज दिसतो आहे तिथून सेकंड फ्लोअरहून थर्ड फ्लोअरला आलो आपण वर. रस्त्यात पुष्कळसे जे आहेत ना ते शॉप्स आहेत, ड्युटी फ्री शॉप्स आहेत. एअर एशियाचं ट्रान्सफर डेस्क होता, तिथं आपलं डॉक्युमेंटेशन चेक झालं आणि तिथंच त्याच रूममध्ये सिक्युरिटी चेकिंग करून आपल्याला वर पाठवलं. आता इकडं परत नवीन काय सिक्युरिटी चेक करायची गरज नाही आहे. तिकडे लॉन्जेस आहेत 2-3 आणि ड्युटी फ्री शॉप्स आहेत, फूड कोर्ट्स आहेत, खाण्यापिण्याची दुकानं आहेत वगैरे वगैरे, जे सगळ्या एअरपोर्टवर असतं. ठिकठिकाणी असे एअरपोर्टचे डिपार्चर फ्लाईटचे इन्फॉर्मेशन डेस्क आहे. असे काउंटर आहेत. हे इथं लोक बसलेले आहेत बघा. हा चार्जिंग पॉईंट आहे. चार्जिंग करता करता तुम्हाला इथं बसून फ्लाईट वगैरे स्पॉट करता येतात. तर बघता येईल सगळं तुम्हाला कुठं काय चालू आहे. तर असा एअरपोर्टचा हा हे चार्जिंग सॉकेट वगैरे आहे तिथं. ठिकठिकाणी टॉयलेट आहे. आपलं 26 नंबरचं गेट आहे इकडे वाहन दाखवलेलं, म्हणजे या एरियामध्ये आपलं 26 नंबरचं गेट आहे. इथं वॉटर बॉटल फिलिंगची सोय आहे. गरम पाणी थंड पाणी आपण आपल्याला भरता येतं. एअरपोर्टचं ग्राउंड एरिया आहे. बसेस वगैरे आहेत तिकडं एअर एशियाची किंवा मग जिथले काय एअरपोर्टच्या बसेस आहेत या. आपण थर्ड फ्लोअरला असल्यामुळं वरून चांगलं दिसतंय सगळीकडचं. इथं खाण्यापिण्यासाठी आपल्याला सबवे मिळेल. सबवेमध्ये बरंच व्हेजिटेरियन फूड मिळते. कॉफी शॉप्स आहेत. इथले आवडते नूडल्स वगैरे मिळतात. हे वेंडिंग मशीन्स आहेत. त्या वेंडिंग मशीनमध्ये तुम्हाला स्नॅक्स, वॉटर बॉटल वगैरे घेता येतं. डेबिट क्रेडिट कार्ड टॅप करून पण घेता येतं. कॉईन्स पण टाकता येतात. असं वेंडिंग मशीन आहे. ठिकठिकाणी एअरपोर्टवर असे फॅसिलिटी म्हणून हे वॉटर मशीन्स लावलेले आहेत. त्याच्यातून आपल्याला गरम पाणी, कोमट पाणी किंवा एकदम कोल्ड वॉटरसुद्धा घेता येतं. आणि फ्री आहे, त्याला काही पैसे वगैरे चार्ज लागत नाहीत. मी आता थोड्या वेळापूर्वीच बॉटल भरून घेतली आहे. असा हा छोटा पण चांगला एअरपोर्ट आहे. सगळी फॅसिलिटी असल्यामुळं आणि खूपसा असा महाग आहे असं पण नाही आहे. रिजनेबल आहे. एक 200 थाय भात म्हणजे 700, 800, 900 रुपये, 3 रुपये जवळपास चालू आहे थाय भात. म्हणजे 300 रुपयामध्ये 300 थाय भातमध्ये म्हणजे 900 रुपयामध्ये ब्रेकफास्ट किंवा ब्रंच होऊन जातं. मे बी लंचला जास्ती लागतील एखाद्या वेळेस पैसे. 1500-1600 रुपयात लंच होईल. हा चिल्ड्रन प्ले एरिया आहे इथं एअरपोर्टला. लहान मुलांना खेळण्याची जागा छान भरून ठेवलं आहे. आणि इकडून दिसेल तुम्हाला रनवे आहे. आणि इथून ही बघा एक एअर एशियाची फ्लाईट बोर्ड होती आहे. एक trip.com नावाची ट्रॅव्हल कंपनी आहे चायनाची. तिची भली मोठी जाहिरात सगळीकडे बघायला मिळेल आपल्याला. इथं नंबरला आलो आहे. हे गेट नंबरचा अनाउन्समेंटचा बोर्ड लागलेला आहे. एअर एशिया फ्लाईट 606 आहे. गेट नंबर 26, टोक्यो नरिता, जपानीमध्ये लिहिलेलं आहे. एअर एशियाचं काउंटर आहे. इथून फ्लाईट सुटेल आपली. बोर्डिंग अजून चालू झालेली नाही आहे. तयारी चालू आहे लोकांची बोर्डिंगची. आता बोर्डिंग सुरू झाली आपली.
हे एअरबस 330 एअरक्राफ्ट आहे. 5.5 तासाची जर्नी आहे बँकॉक ते टोकियोची जवळपास. चला फायनली बोर्ड झालो आहे बँकॉक ते टोकियो नरिटाच्या फ्लाईटला. मला 26J सीट मिळाली होती, पण ती आता एकांना रिक्वेस्ट केली आईबरोबर बसायचं म्हणून मी त्याच्या सीटची एक्सचेंज केली. त्याच्यामुळं आता ही विंडो सीट मिळाली आहे. तर बघूयात आता काय बघायला मिळतं आहे. अशी फ्लाईट फुल आहे एकदम. चला टोकियोच्या नरिता एअरपोर्टला आपण पोहोचतो. आता पुढचे इमिग्रेशन वगैरे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून जाऊ सिटी सेंटरला. एअरपोर्टचं बोर्ड इथं लिहिलेलं आहे. मला आता अरायवल एरियामध्ये जायचं आहे. कस्टम आणि इमिग्रेशन कंप्लीट झालं आपलं. सिक्युरिटी वगैरे सगळं झालं. आता बाहेर पडतो आहे एअरपोर्टच्या. तर इथून आपल्याला सिटी सेंटरला जायचं आहे. सिटी सेंटरला जाण्यासाठी इथून ट्रेन आहे, टॉयलेट्स आहे, इंटरनॅशनल अरायवल एरिया आहे. ट्रेन पकडून आता आपण सिटी सेंटरला जायचं आहे. ट्रेन स्टेशन बरंच खाली दिसतंय. चला तिकीट काढून इकडं आलो मी. हे असं अंडरग्राऊंड सबवेचं स्टेशन आहे, YKC मेन लाईन. चला आता पोचलो आपण टोकियोला. हॉस्टेलला जाऊन चेक इन करून घेऊ आणि उद्या परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. हॉस्टेल आपलं इथून 450 मीटरलाच आहे. काल सकाळी सुरू झालेला सफर आपला आता रात्रीचे 11:15 झाले जवळपास.